गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज संकष्ट चतुर्थी आहे. तर आमचं असं प्लॅनिंग झालं रात्रीच का आपण टिटवाळ्याला जाऊयात, कारण आम्ही खूप दिवस झाले लास्ट टाईम आम्ही आमच्या लग्नाची पत्रिका ठेवायला गेलो होतो आपण टिटवाळा मंदिरला. तर आज आमचं असंच प्लॅन झालं की जाऊयात म्हणून. आणि ते मला बोलले तू मस्त मोदक वगैरे पण बनव, आपण आपल्या बापाला घेऊन जाऊयात. तर तेच मी आता पटापट मोदक बनवायची तयारी करते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आम्ही काय काय करतो काय काय नाही ते आपला फुल डे रुटीन पण ब्लॉग असणार आहे. काय टिटवाळ्याला तुला नाही ना, तू शाळेत कशाला गेली नाही? पण शाळेत गेली असती तर तुला नेला असता. हा इकडे बघ आपल्या ब्लॉग मध्ये हाय बोल. हाय बोल. हाय गाईज असं बोल. हाय गाईज कशात तुम्ही? कशात? इथं इथं बघून बोलायचं. बोल लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा. आता मी एक वाटी मोदकांचं पीठ टाकते. थोडंसं आधी पाण्यामध्ये तूप आणि मीठ टाकलेलं आहे. जरा कमीच वाटते पीठ, अजून एक वाटी घ्यायला लागेल. मी पहिल्यांदा कधी बनवले नाही ना, एकदा ट्राय केले होते लग्नानंतर, पण त्याला घरचा भाकरींचा पीठ वापरलं होतं ना तर सगळं फाटत होते. म्हणजे परत काही करावं नाही आपण. आता इथे मी खोबरं आणि गुळाचं मिश्रण करत ठेवलं आहे. मला वाटतं जरासं ना गोड माझ्या हातातनं जास्तच पडलं आहे. बघू आता कसे होतात ते. मस्त असं रेडी झालं मिश्रण. आता आईंच्याकडे मोदक बनवायला देते. ते आईने घेतलेत मोदक बनवायला. किती आहे सगळं उद्या म्हणे हो ना आपल्याला. सगळं मग पटावरते. अंगणवाडीतून जाऊन ये. अंगणवाडीतून आला का माझा चिकू, तर मग चिकूला माझा मोदक. आता तो भांडूनच खाणार आहे, पण आता नाही. बाप्पा काम कापतो मग. आधी खाल्ला का काम बनलं नाही अभि. बनलं नाही अजून, वाफ लावायचे. अगं तुझ्या हातातून घे. भाभी मारी थांब. अरे थांब. मग ताताला नाव सांगला. मोदक झालेत. हा पहिला मोदक आपल्या बाप्पाला ठेवू आणि मग या गणपती बाप्पाला देऊ. मोदक पाहिजे तुला का? माझ्या बाप्पाला ठेवायचे. मस्त रेडी वगैरे झाले, सर्व झालं, मोदक वगैरे पण झाले. पण वाजलेत बघा किती. आम्हाला निघायचं होतं 10 वाजता, 11:45 होत आले तरी आम्ही इथंच. सगळा माझ्या नवऱ्यामुळे झालं. बघा मोदक वगैरे बघा काय भारी मस्त दिसत आहेत ना. असं वाटतं आधीच खाऊन घेवा. चला आता मी निघतो. अरे ना गाईज, आम्ही ना आता इथे जरा थांबलो होतो वाशिमच्या इथे, कारण आमची व्हिडिओज अपलोड करायची राहिली होती. कारण जर टायमिंगमध्ये जर थोडाफार हे झाला ना तर प्रॉब्लेम येतो. तर म्हणजे कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. तर राहिलं तर राहूनच गेली असते. नंतर थांबलो आम्ही. पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड करत होती. आता डायरेक्ट आता मी निघू. बाबा रस्ता आहे का काय? गर्दीच असेल, जाम ट्रॅफिक आहे ना. गाईज आता मी पोहोचलोय गणपती मंदिर जवळ. ट्रॅफिक तर जाम होती. बघू आता किती गर्दी आहे ना किती नाही ते. आता गाडी पटपट घेते पार्किंगला आणि
जातो की दर्शनाला. मित्रांनो आता मी पोहोचलो इथे टिटवाळा मंदिरजवळ. गाडी वगैरे इथे पार्क केली. आता जातो दर्शनाला. चला आवरला चलो. इथनं घेता मोदक आणलेत ना आपण. मोदक आणलेत घरनं. हा हार जरा मोठा पाहिजे ठेवायला. काय हे बघ डायरेक्ट असं डब्बाच नाही ना काढून. नाही डब्बा कुठं होते. तसाच ठेव डबा वाटला. हा साईडला आणि एक साईडला ताट ठेव. ताट पण राहील. हो आणले थांब. मोदक नको हे आहेत. चलो भाई किती ना तू कशी घे ना तशी दोन दोन या खायला घेतलं. मला बोलते घरी काही एवढं लागणार आहेत का. उपवास काय उपवास म्हणून जेव्हाचा डायरेक्ट ते आता होत्या. मला वाटलं आका तूच खाणारीच वाटतं आता घरी गेल्यावर. उपवासाचं नाव करून चालता बोलता तरी येते का. चालता चालता बोत्री होती बोत्री. नॉर्मल ना मीठ झालं असं जास्त पडलं. नाही बरोबर आहे. ते काय व्हिडिओ काढून दिले नाही. तेच ना आतमध्ये काय नाही. इथनं पूर्ण सगळ्या दिसते. काय गरज आहे आतनं कॅमेरा न्यायची. भारी वाटतं. इथं बसलं का एकदम मस्त वाटतं. तुम्ही पण आल्यावर खाली बसून नका वरती बसून. आम्ही आलो ना इथे वरतीच बसतो. वरती जास्त गर्दी नसते ना. एकदम मस्त एकदम प्रसन्न वाटते. काही कोणीच नसतं जास्त. आणि बघा नाही एकदम साफसफाई करायला पाहिजे. जाम ऊन पडलंय. हो कावळ्याचं लग्न बघितलं का. कसं आहे बापरे. आता बरं वाटलं. दर्शन वगैरे झालं. आपण जरासं थोडंसं खायला आलो. यांनी घेतले वडा उसळ. मला तर उपवासच आहे. मी मागवलाय वडा साबुदाणा वडा. पण माझा असं मला उपवास असेल ना त्या दिवशी असं पॅकेट खायची इच्छा होते. तुमचं पण असं होतंय का त्या दिवशी. इतर दिवस मी ना पूर्ण दिवस उपाशी राहू शकते. पण मला ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी असं काय काय दिसतंय का. नाही मला नाही असं वाटतं. मला संध्याकाळी होतं. मला फक्त चहा प्यायची होती. नाही तर बाकीचा काही एवढा विशेष नाही. मला आता पटपट खाऊन घेतो. आणि ऊन तर एवढा पडलाय तर घरी जायची हिंमत नाही. असं वाटतं इथंच बसून घ्यावं मस्त.
शांत म्हणजे आता खाऊन घेतो मग तिथं आपण रस्त्यात. चला मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहेत घरी जायला. जादू बनून चाललो घरी डायरेक्ट. जादू. आम्ही आहे ना मगाशीच 5 वाजता घरी पोचलो. मी डायरेक्ट आले ना झोपूनच घेतला होता कारण माझा जाम डोका दुखत होता. आणि आता उठले, फ्रेश वगैरे झाले आणि इकडे लगेच जेवण बनवायला घेतलं कारण नैवेद्य पण दाखवायला लागेल ना. आता लगेच एकीकडे मी ना बटाटे उकडत ठेवलेत आणि लगेच चपात्यांचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि चपात्या भाजायला घेतल्यात. मस्त चपाती फुगते ना माझी आता, कारण मी आधी चपाती बनवायचे ना तेव्हा डायरेक्ट असा नुसता आपला गोळा असतो ना तो घेऊन डायरेक्ट लाटायचे. पण आमच्या आईने मला ना एक पद्धत शिकवली गोळा बनवायची. म्हणजे त्यामध्ये तेल वगैरे टाकायचं, पीठ वगैरे टाकायचं. तर मग तिथनं ना मग चपात्या झाल्या. बटाट्याची भाजीला मी कांदा टोमॅटो चिरून ठेवला आहे. आता पटकन बटाट्याची भाजी करून घेते. परत मला जराच थोडासा पुलाव भात पण करायचा. उशीर झाला आहे, नैवेद्य पण अजून दाखवायचं आहे. तर चला मी पटपट आवरून घेते. आताच माझं जेवण वगैरे करून झालं, भांडे वगैरे सर्व घासून झाली, फ्रेशसुद्धा झाले आणि वाजलेत 11:15. हे आज जरा बाहेर येत, मोबाईल घ्यायला येणार आहेत. आज जरा काहीतरी त्यांच्या मित्राच्यासोबत जाणार आहेत ते बघू. तर ठीक आहे. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.